नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात मायभूमी न्यूज. सरपंच ग्रामसेवक यांच्या मनमानीला कंटाळून निलंगा तालुक्यातील वडगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले. निलंगा तालुक्यातील वडगाव येथे राहत असलेल्या नागरिकांना ते राहत असलेली गायरान जमीन आहे. तुम्ही अतिक्रमण केलात म्हणत येथील 15 कुटुंबाला बेघर करण्याचा प्रयत्न येथील सरपंच धोंडीराम बिरादार व ग्रामसेवक थोरमोठे करत असल्याने येथील ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. ज्यावेळी ग्रामस्थ कुलूप लावत होते त्यावेळी सरपंच व ग्रामसेवक यांनी याची दखल न घेता कार्यालयाकडे फिरकले. नागरिकांना अरेरावी करत असल्याचा आरोप. जागा एकच जागा आहे तिथं आम्हाला राहायला. आता मला काय तर दुसरा पर्याय करून आम्ही आत्महत्याचा प्रयत्न करतो. तिथं कबाला कोणालाच नाही. गावात कबालाच नाही. गावात एकाला देखील पगार नाही कबाला. आमचं म्हणणं हे आहे सर की टोटल 15 जणांची आमच्या तिथे प्लॉटिंग आहे. आमचा कब्जा आहे. आम्हाला त्या जागेवर जागा पाहिजे. दुसरं आमचं काही नाही. त्याच्यामध्ये आम्हाला जाग्यासाठी आम्ही लढाई. आमच्याकडे बी नाही. अतिक्रमणामध्येच पूर्ण गाव आहे. आज नाही, आम्ही 1972 पासून तिथं राहतो. मागणी केलेली आहे की मग त्याचं काय गावच अतिक्रमणामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये नाही सर, खारीज व्हायला नाही. जिथं जागा मिळेल तिथं राहावं म्हणजे तिथं आम्ही राहिलो. तसं थांबलो आम्ही, तिथंच बसलो आम्ही आणि तिथंच थांबणार आम्ही. आम्ही एका मतावर. आणि टोटल नसताना पूर्ण आमचं ही करायची तयारी आहे सर. 15 जणांचे कुटुंब म्हणजे 150 लोक आम्ही. टोटल 150 लोक आम्ही पंचायत समितीमध्ये नसता जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आम्ही व अमर उपोषणाला बसू आम्ही. इथं आमचा प्रश्न मिटला गेला तर पंचायतीवर. मागणं काय नाही साहेब. गायरांमध्ये लोक अनधिकृतपणे असणारा अतिक्रमण करू लागलेलं आहे. कुठेही उद्या ग्रामपंचायत सोसायटीला बांधायला जागा शिल्लक नाही. आणि पंचायतला असणार सांगायला गेलं तर पंचायत निष्क्रिय निघाली. पंचायत बोलू द्याल त्याला आम्हाला बोलायचं नाही आणि तुम्हाला काय करायचे ते करा असं पंचायत म्हणाली. बोलू आपण मिटवून टाकू. ह्या लोकाला कुठं जिथं आवश्यक असणार तिथं आपण जागा देऊन टाकू असं म्हणून त्याच्या चर्चा करण्यासाठी बोलावण्यासाठी बोलवलं सरपंचाला. तर ते ऐकायला तयार नाही. ते कुणाचंच तुम्हाला काय करायची ती करा. आणि माझ्यावर येणं होत नाही, माझ्यावर बोलणं होत नाही. माझ्यावर केस केलेले त्या वक्ताला मला कोणी बोललो नाही आणि आज कशाला मला बोललो लाव असं अरे तुरीची भाषा चालू झाली. त्या वक्ताला गावाल्याने मिळून जाऊन कुलूप घातले पंचायतला. त्या मागण्या ह्या आहेत साहेब. गायरान आहे. गायरानमध्ये अस्ताव्यस्त असणारं लोक थांबलेलं आहे. ज्याला गरज नाही, ज्याला 1 प्लॉटची गरज आहे त्यानं 4 प्लॉट टाकलेला आहे. ज्याला 2 प्लॉटची गरज आहे त्यानं 5-6 प्लॉट टाकलेला आहे. आणि त्या लोकांना असणारं पंचायतनं असणारं कारवाई करून माझ्या काळामध्ये मी माझी सरपंचच आहे. माझ्या काळामध्ये 4 एकर जमीन खारीज चाली होती मागं. त्याची कबाली मी दिलेलो होतो लोकाला. ती कबाली पंचायतमध्ये नाहीत. त्याची नोंदही नाही. दप्तर जाळलेलं आहे असं त्या पंचायतचं. पुन्हा 8 एकर जमीन खारीज केली. 8 एकर जमिनीमध्ये असणारं बेकायदेशीरपणे लोक असणारं जेवढे गिरदावरांनी ग्रामसभा घेऊन गरजू आणि बेघराची यादी केलेली होती. ती यादी असणारं मंजूर होऊन आली. 8 एकर खारीज झालं. खारीज झाल्याबरोबर पंचायतला लोकांनी दिली सोडून बेकायदेशीरपणे कबाली घेतली काही लोकांनी. ज्या यादीमध्ये लोकांची नावं नाहीत गरजू आणि बेघर यादीमध्ये अशा काही लोकांनी 18 कबाली घेतली. ते कबाली पंचायतकडे नोंद करण्यासाठी आमच्याकडे आणले. आम्ही म्हणलो गरजू आणि बेघरच्या यादीमध्ये ही लोकांची नावं नाहीत. याची कबाली आम्ही खतून घेऊ शकत नाही असं तहसीलला कळवलं. तहसीलनं पुन्हा गगराणी साहेब तहसीलदार साहेब आले. त्यांनी बघितले सगळंही. 2 रेगा असणारा लाल रेषा मारून त्या रजिस्टरवर निघून गेले. त्यांनी हे बेकायदेशीर कबाले ती खतून घेऊ शकत नाही असं त्यांचा असणारा रिपोर्ट होता त्यावेळेचा. परंतु ते असणारं त्या वक्ताला त्या लोकांनी की ज्याला 2 नावं या गरजू आणि बेघराच्या यादीमध्ये आहेत अशा लोकांनी 4-4, 6-6 असणारा प्लॉट टाकून बसलेत. पण त्या लोकाला असणार हटवून ज्याला गरजूला जागा नाही अशा लोकाला बसवून व्यवस्थितपणे प्लॉट पाडून त्याला बांधकामाला जिथं आहे लोकांना जिथं बसलेत तिथं आम्ही उठवा असं म्हणत नाही. परंतु ज्याला जेवढी जागा लागते तेवढी जागा त्यांना द्यायची. ही ग्रामसभा बोलवायची किंवा ग्रामपंचायतीने एक 10-20 लोकांचं मंडळ असणारं तयार करायचं. 10 म्हणा 11 म्हणा लोकांचं मंडळ तयार करायचं. ग्रामपंचायत असणारं सदस्य घ्यायचे. सगळ्यांनी एकत्र बसून गावची यादी करायची आणि यादीप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला किती जागा लागती हे गाववाल्याला कळतं. त्याप्रमाणे सगळ्यांनी एकमत करून एक यादी तयार करायची, तहसीलला दाखल करायची
आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा ती यादी गावाल्याची मान्य करून त्याप्रमाणे असणारं सगळे असणारं प्लॉट वाटप करावं, अस्ताव्यस्त बसलेली लोक उठवावं अशी परवानगी ग्रामपंचायत तर द्यावी किंवा आपल्या अधिकारात तर असणारा तहसीलदार साहेबांनी असणारा येऊन ताबडतोब हा निर्णय घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे.